तर सांगणं गरजेचं आहे ठाणेकरांना. आनंद तरे तीनदा महापौर झाले आणि आज जे काही भाष्य करतात, आनंद दिघेमुळे नगरसेवक झाले, आनंद दिघेमुळे नगरसेवक झाले, आनंद दिघ्यांवर खच्चीकरण करण्यासाठी त्यांना उपनेतेपद बाळासाहेब ठाकरेंनी दिलं. आता बघा, आज क्लेरिफिकेशन काय आहे? त्या काळी आनंद तरे हे 3 वेळा महापौर झाले, विधान परिषद आमदार झाले, खासदारकीला उभे राहिले, थोड्या नाही, शुल्लक 2000 मतांनी पडले. आनंद तरे 2000 मतांनी फक्त पडले. कोकणातून उभे राहिले होते खासदारकीला. बॅरिस्टर ए आर अंतुले प्रसिद्ध व्यक्तिमत्व, मुख्यमंत्री राहिले महाराष्ट्र राज्याचे, ते खासदारकीला उभे होते. केवळ 2000 मताच्या कोकणातून ते पडले, परंतु खासदार म्हणून उभे राहिले, टप दिली. शिवसेनेचा ढाण्या वाघ होते, ते हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंच्या जवळचे होते आणि स्वतः एक कार्यक्षेत्रीने विकासक होते. सांगायचा मुद्दा म्हणजे कार्यशैली प्रभावी होते, ते स्वतः एक विकासक होते. लक्षात घ्या, विकासक होते. ते काय टक्केवारीवर मोठे नव्हते झाले, ते कोणाच्या भिकेवर मोठे नव्हते झाले, कोणाच्या टक्का दलाली करून मोठे नव्हते झाले. ते स्वतः एक कार्यशैली विकासाची होती, एक विकासक, खानदानी विकासक होते. ते काय टक्केवारी घेऊन नंतर विकासक नाही झाले. नरेश म्हस्केजी टक्केवारी दलाली करून विकासक नाही झाले. आता मुलाला तुम्ही बिल्डर म्हणून उभं करताय, तसे नाही झाले. ते आधीपासूनच खानदानी विकासक बिल्डर होते आणि म्हणून ते राजकारणात आले, म्हणून ते नगरसेवक झाले, म्हणून ते 3दा महापौर झाले आणि नंतर उपनेते हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनीच दिलं. किती लोकांची? त्या 18 लोकांची लिस्ट आली, त्याच्यामध्ये जे होतं त्यांच्या भावाच्या पत्नीने, महेश्वरी तरे, जे माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत 2 वेळा, त्याने विश्लेषण केलं. त्यामुळे खोटं नाटक काहीतरी दामटायचं, काय इतिहास माहीत नाही. हा काय अंड्यातून निघालेला आत्ताचा पोरग, अंड्यातून निघालेलं नरेश म्हस्के आत्ताचं पोरग, अंड्यातून निघालेलं टमरेल घेऊन आनंदनगरच्या हायवेवर बसून दिवस गेले. याला काय इतिहास माहिती? हा आत्ता नगरसेवक झाला 2010 नंतर, काय इतिहास माहिती? आणि मोठ्या लोकांवर वक्तव्य करतो, मोठ्या लोकांवर स्टंटबाजी करतो. अरे आत्ता खासदार नक्की नाही मिळाले, अजून वर्ष पण नाही झाले, अजून कुठल्या गल्लीबोळामध्ये गेला पण नाही, तर लगेच संसदरत्न पुरस्कार बहाल. त्याचा बॅकग्राऊंड इतिहास तपासला का तुम्ही? टक्केवारी, दलाली, खासदार असून स्वतः ठेकेदार. हा राष्ट्रपतीने त्याचा अहवाल घ्यावा, संसदेने अहवाल घ्यावा त्याचा. खासदार असून टक्केवारी, खासदार असून ठेकेदारी, खासदार असून टक्केवारी घेतो, हा नरेंद्र मोदींनी त्याचा इतिहास काढावा, मग त्याला संसदरत्न द्यावं. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्यावर बोलतो तेव्हा हे एक बोट जे आहे, जेव्हा ते दुसऱ्यावर तुम्ही उठवता ना एक बोट, तर ही 4 बोटं अशी जेव्हा एक बोट दुसऱ्यावर धरता तुम्ही, तर ही 4 बोटं आहेत ना आपल्याकडे असतात, हे कसं विसरता? आणि आनंद तरे एवढे काही लेचे पैसे नव्हते, ढाण्या वाघ होते, ढाण्या वाघ. आनंद दिघे काय गेले आयतं, एकनाथराव शिंदेनं आयतं मिळालं पाट, आणि त्या पाटावर तुम्ही लाडू ओढत बसलात, खोके ओढत बसलात. आणि तुमचा इतिहास काय आहे? टक्केवारीचा, दलालीचा, 40% टक्केवारी, 50% टक्केवारी, बंगल्यावर 40-50% घेतल्याचे कामच द्यायचे नाहीत. संपूर्ण ठाणे शहराच्या सरकारी इमारती तोडून त्याचे नवीन प्रस्ताव करून त्याची टक्केवारी कंपनी आपल्या निवडणूक पुढे गडकरी रंगायचं काय झालं? तेच केलं तुम्ही. तर अशा या नरेश म्हस्के खासदार यांनी काहीतरी खोटा इतिहास सांगू नये. आधी आपला इतिहास तपासावा आणि मग दुसऱ्याचा इतिहास सांगावा. आनंद तरे म्हणजे महानगरपालिकेतले नगरसेवक, चरित्र संपन्न नगरसेवक,
अनंतरे म्हणजे चरित्र संपन्न नगरसेवक, 3 वेळा महापौर भूषविलेले, त्यांच्या घरातले त्यांचे भाऊ नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांच्या मिसेस संजय तरे, अनंतरेनंतर संजय तरे पण नगरसेवक होते राहिलेले आहेत, संजय तरेंच्या मिसेस महेश्वरी तरे पण नगरसेविका राहिलेले आहेत. इतिहास आहे. आणि ते बरोबर बोलले, आम्ही कोळी आगरीची जमात आहोत, नादीला लागू नका, आम्ही कोळी आगरीची जमात आहोत, नादी लागू नका, मच्छीची खांडोळी करता येते आम्हाला, असं त्यांचं म्हणणं होतं. तर हा अर्थ समजून घ्या. आणि उगाचच गेलेल्या देव माणसाचं चारित्र्य हनन करू नका, गेलेल्या देव माणसाचं चारित्र्य हनन करू नका, असं मी नरेश म्हस्केला सांगेल. एकदम दलाल माणूस, एकदम नीच माणूस, एकदम खासदार असून टक्केवारी घेणारं माझं, आणि सगळे अख्खे फुटपाट गिळंकृत केले. अनंतरी असताना तेव्हा रस्तारुंदीकरण झालं, त्या काही पुन्हा चालायला फुटपाथ रस्ते बनवून आता तेच फुटपाथ अख्खे दिव्यांगांना या म्होरक्याने देऊन टाकले. 1,00,000 रुपये घ्या, दिव्यांगांचे स्टॉल घ्या, 1,00,000 रुपये घ्या, दिव्यांगाचे स्टॉल घ्या करून पूर्ण फुटपाथ गिळंकृत केले. आणि अजूनसुद्धा भ्रष्टाचार करतो लेकाच्या. शिवाजी मैदानाचं वर्कआउट दिलेल्या जागेवर जय अंबे ट्रस्ट जायंट व्हील बांधतो. अधिकृत काम ठाणे महानगरपालिकेचं बंद करायचं, ठाणे महानगरपालिकेचं अधिकृत काम बंद केलं, वर्क ऑर्डर दिलेलं, आणि अनधिकृतपणे जायंट व्हीलला परमिशन देतो. मी जिल्हाधिकारी कलेक्टरकडे कंप्लेंट केलं. त्यामुळे नरेश म्हस्केंनी हे बघा, जर करतो पाप ते आपल्याला हितेच भोगायचे, हे विसरून चालायचं नाही. जे पाप करता आपण ते हितेच भोगायचे, विसरून चालायचे नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अनंतरांवर बोलता पूर्वी दिवंगत स्वर्गीय अनंत तरे, 3 वेळा महापौर, रेकॉर्ड, उपनेते, आमदार, विधान परिषद, खासदार राहिलेले, विधान परिषद राज्यसभेचे, तुम्ही लक्षात घ्या आणि विधान करताना सांभाळून बोला. अनंतरे जरी नसले, स्वर्गीय अनंतरे जरी नसले, त्यांच्याबद्दल मला आदर आहे आणि मी स्वतः त्यांच्या अंत्ययात्रेच्या मध्ये सामील, त्यांच्या बाजूलाच होतो. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल किती आत्मीयता आहे हे तुम्हाला सांगतो, त्यांच्या कुटुंबाबद्दल किती आत्मीयता हे तुम्हाला सांगतो. कारण त्यांच्या कुटुंबाबद्दल किती आत्मीयता हेच मी तुम्हाला सांगतो. कारण पूर्ण तरे कुटुंबियांच्या आत्मीयता चांगो शिंदेंच्या कुटुंबाबरोबर आहे, म्हणून आम्ही त्यांच्या जवळच्या आहोत. त्यामुळे अनंतरेबद्दल, स्वर्गीय अनंतरेबद्दल, स्वर्गीय अनंतरे साहेबांबद्दल विधान करताना नरेश म्हस्केने सांभाळून करावे. ते संजय राऊतांनी काहीतरी बोलले, एक साधे जिल्हा प्रमुख होते, बरोबर ना? संजय राऊत चुकीचं काय बोलले? काय खोटा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राभर पसरता, रेटून नेता धर्मवीरची व्याख्या काय आहे? धर्माचा प्रचारक असतो त्याला धर्मवीर म्हणतात. धर्मवीरची व्याख्या काय आहे? जो धर्माचा प्रसार करतो त्याला धर्मवीर म्हणतात. मग खोटा इतिहास तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राभर मुख्यमंत्री झाल्यावर का पसरवता? ते ठाण्यापुरतं मर्यादित आहे नाव, अख्ख्या महाराष्ट्रभर नाही. काय इतिहास नाही आहे? कुठल्या पुस्तकात आनंद दिघे धर्मवीरांचा कुठला इतिहास लिहून ठेवलेला आहे तो मला तरी मी आता वाचनात आला नाही, आणि कुठल्या लेखकाने त्यांच्याबद्दल लिहिलेला आहे लेख असं तरी इतिहास मी पाहिलेला नाही. त्यामुळे हे खोटं थोटांड महाराष्ट्रभर पसरवू नका आणि स्वर्गीय अनंतरेंचं नाव बदनाम करू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.